स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तिहेरी कारवाई. सोनं मोबाईल चोरांच्या टोळ्यांवर धडक, लाखोंचा ऐवज हस्तगत. सांगली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगवेगळ्या ठिकाणी 3 कारवाया करून चोरीला गेलेले मोबाईल फोन, सोन्या चांदीचे दागिने, एक मोटरसायकल असा एकूण लाखोंचा ऐवज हस्तगत करत सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. मिरज शहर 25 मोबाईलसह 3 चोरटे अटकेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोलिंग करत असताना मिरज एसटी स्टँड आणि त्रिमूर्ती गॅरेज परिसरात 3 जण संशयितरित्या आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे 26 मोबाईल मिळून आले. समाधानकारक उत्तर न दिल्याने पोलिसांनी त्यांना विश्वासात घेत चौकशी केली असता त्यांनी सदर मोबाईल हे मिरज रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड परिसरातून खिशातून चोरी केल्याची कबुली दिली आहे. सर्व मोबाईल पंचांसमक्ष जप्त करून आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 अंतर्गत महात्मा गांधी पोलीस चौक आणि मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 जत चोरीचे सोने विक्रीसाठी घेऊन जात असलेला आरोपी जेरबंद. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित इसम सूतगिरणी चौकात चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून सागर चंदू साळुंखे राहणार उमराणी रोड जत या इसमास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या पिशवीतून सोन्या चांदीचे दागिने सापडले. त्याने जत आणि कवटे महांकाळ परिसरात घरफोडी करून हे दागिने मिळवले आहेत. तसेच त्याच्यासोबत इतर 3 आरोपी परागंदा असल्याचंही सांगण्यात आले. सदर आरोपी जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. 3 तासगाव युनिकॉर्नवरून आलेला संशय सोन्यासह पकडला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर कोंड यांच्या पथकातील अंमलदारांना मिळालेल्या माहितीवरून कुमठे फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. एक इसम विना नंबर युनिकॉर्न दुचाकीवरून येताना दिसल्याने त्यास थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव रोहन राजेंद्र बक्षाण राहणार अकलूज सोलापूर असं सांगितलं. त्याच्या अंगझडतीतून सोन्या चांदीचे दागिने आढळून आले. दागिने आणि मोटरसायकल पंचनाम्याचे जप्त करून त्याला तासगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या तिहेरी कारवाईतून पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवत तब्बल लाखोंचा ऐवज जप्त केला आहे. या 3ही प्रकरणांचा तपास अनुक्रमे संबंधित पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये जी प्रॉपर्टी ऑफेन्सेस दाखल होती, मालाविषयक गुन्हे दाखल आहेत, ते आता उघडकीस आलेली आहेत. यामध्ये 5 चेन स्नॅचिंग, 7 घरफोड्या, 2 वाहन चोरी, 2 जबरी चोरी आणि 26 मोबाईल ही पोलीस विभागानं हस्तगत केली. यामध्ये एकूण 9 आरोपी आणि साधारणतः 35,17,400 रुपये इतका किमतीचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आलेला आहे. ही सर्व गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत. मागील काही दिवसांमध्ये ही दाखल झाली होती. आमच्यासमोर ते आव्हान होतं आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा त्याचबरोबर स्थानिक पोलिसांचं गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी ही चांगली भरीव कामगिरी केली आहे. यामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की जास्तीत जास्त आपल्याकडे हे गुन्हे दाखल होत आहेत ते उघडकीस येतील आणि संपूर्ण 100% मुद्देमाल या गुन्ह्यांमधला आम्हाला हस्तगत करता येईल. तसंच या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठीही आपण सातत्यानं कोमिंग ऑपरेशन करतो आहे. आरोपींचा जे रेकॉर्डवरचे आरोपी गुन्हेगार आहेत त्यांचे आदानप्रदान आपण करतो आहे, जेणेकरून यांच्यावर आमचं लक्ष राहील. आणि सर्व नागरिकांना मी आश्वस्त करतो, पोलीस विभाग काम करत आहे. आपणही काही जागरूक नागरिक म्हणून काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण जास्त दिवस घर बंद करून बाहेर जाणार असाल तर त्याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशन आणि आपले जे शेजारी आहेत त्यांच्याकडं पण असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या भागामध्ये आम्ही रात्रीच्या वेळेला गस्त असेल किंवा इतर वेळेला ही पोलीस गस्त चांगल्या पद्धतीने ठेवू. त्या भागामध्येही आपलं फिक्स पॉईंट आम्हाला नेमणं सोपं जाईल. स्थानिक ग्रामरक्षक दल आहे, तंटामुक्त समिती आहे आणि पोलीस पाटील संघटना आहेत. यांच्या मदतीनं आम्ही ग्रामीण भागामध्ये लक्ष ठेवून आहोत आणि अशाच प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत किंवा काही दाखल झाले असतील तर त्याला आपण तात्काळ उघडकीस आणण्याचे प्रयत्न करतो. पोलीस ताई आणि पोलीस दादांच्या संदर्भात माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पोलीस काका आणि पोलीस दिदी या संकल्पना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आम्हाला आदेशही प्राप्त आहेत. सर्व जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेजमध्ये या दोन्ही पदांसाठी पोलीस काका आणि पोलीस दिदी
कर्मचारी हे नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांच्या शाळा कॉलेजला भेटी नियमित स्वरूपात आम्ही ठेवणार आहोत आणि त्यांच्याकडून विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये समुपदेशन आणि प्रबोधन हे दोन्ही कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी राबवू. करगणीच्या ठिकाणी करगणीचं जे आटपाडी तालुक्यातलं प्रकरण आहे, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पण तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, तर नाटक केलेले आहे आणि यातील पुरावे पण आम्ही घेत आहोत, जेणेकरून ही घटना कशामुळे झाली, काय गोष्टी कारणीभूत आहेत आणि लवकरात लवकर आम्ही याचं दोषारोपपत्र पण माननीय न्यायालयामध्ये सादर करू.